कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पनवेलमध्ये तब्बल 40 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या एका स्वच्छतागृहावरून नवा वाद निर्माण झालाय. या स्वच्छतागृहात बेडरूम, हॉल, किचन आणि बाथरूमची व्यवस्था असल्याचा आरोप पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलाय. म्हात्रे यांनी या ठिकाणी पाहणी करत बेड उपलब्ध असून किचनमध्ये स्वयंपाकाची सुविधा असल्याचा दावा केला. त्यामुळे हे स्वच्छतागृह आहे की आलिशान घर, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलं बेडरूम, हॉल आणि किचन असलेलं महापालिकेचं स्वच्छतागृह, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे. 40 लाखांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या कामाचा खर्च आणि नियोजनाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगरसेवक प्रिया गोवारी यांनी देखील प्रश्न उपस्थित केले असून महापौर नितीन पाटील यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. आपण पहा, पनवेल महानगरपालिकेचा अजब कारभार आहे. म्हणजे येत्या गेल्या 10 दिवसापूर्वी एक झोपडपट्टीमधले शौचालयामध्ये छोट्याशा लहान मुलीवर अत्याचाराचा प्रसंग आपण पाहिला असेल. तीच घटना नाही होत तर आज येथे कांबोड्यामध्ये सेक्टर 15 इथे चक्क लोक राहतात. मी त्यांना माहिती विचारली, बाबा तुम्ही किती दिवस राहता? 3 महिन्यापासून आम्ही इथे राहतो. आणि याचे हप्ते घेतात अधिकारी वर्ग. आला लक्षात ना, अशा पद्धतीने माहिती मिळाली. महत्त्वाचं म्हणजे याची 30 ते 40 लाख रुपये किमतीने पनवेल महानगरपालिकेने अशा सुंदर पद्धतीने शौचालय बांधून जनतेचे पैसे, प्रॉपर्टी टॅक्स खर्च करून लोकांना सेवा मिळण्यासाठी केलेली वस्तू आहे. आणि आज या वस्तूमध्ये अनधिकृत हे अधिकारी वर्ग इथंचे हप्ते घेतात आणि राहायला देतात. कालच आता स्थायी समितीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये देखील हा शौचालयांचा विषय आला होता. तेव्हा मी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्यांनी काय आमचं ऐकलं नाही. मी वारंवार त्यांना सांगत असते की इकडे आमच्या कामोठ्यामध्ये जेव्हा पाहणी करायला अधिकारी पाठवाल तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज टाका, तर आम्ही पण सोबत येऊ. पण त्यांनी अजूनपर्यंत काय आम्हाला असं काही कॉन्टॅक्ट वगैरे केला नाही किंवा कुठली पाहणी केली नाही. जर पाहणी केली असती तर या अशी अवस्था बाथरूमची झालीच नसती. तर मला एवढंच सांगायचं आहे की अशा अधिकाऱ्यांवरती खरंच काहीतरी कारवाई केली पाहिजे. निश्चितच ही बाब आमच्या निदर्शनास आली आणि खेदजनक आहे असं मी नक्कीच सांगेन. मीही त्या तिथे जाऊन व्हिजिट करणार आहे आणि अशा या गंभीर बाबी आहेत, म्हणजे महिला भगिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाबी. संबंधित जे काही अधिकारी प्रभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर मी निश्चितच कडक कारवाईचे निर्देश सन्माननीय आयुक्त साहेबांना देणार आहे.